नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप सी 2025 पूर्वपरीक्षा पेपर विश्लेषण सेशनमध्ये। मित्रांनो, आपण मागचे 3 सेशन कंबाईन ग्रुप बी 2025 पूर्वपरीक्षा पेपरचं विश्लेषण पाहिलं। तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्या पेपरमध्ये आपण आयोगाची भाषा काय कशी आहे, आयोगाचं लॉजिक कसं लागतं, आपलं इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक कसं लागतं आणि आपल्या अभ्यासाच्या आधारावर आपण प्रश्न कसे सॉल्व्ह केले पाहिजे हे पाहिलं। आणि त्यासोबतच आपण कमीत कमी किती मार्क्स कट ऑफ क्लिअर करण्यासाठी आपल्याला आवश्यक जे असतात ते कसे मिळू शकतो ते पाहिलं। आणि त्याच्यामध्ये बरेचपैकी आपण जे माझ्याकडे जे लॉजिक्स होते जे डेव्हलप झालेले तुम्हाला मी सांगितलेले आहेत। आता जे मुलांनी ते 3 सेशन बघितले आहेत, कोणते कंबाईन गट ब 2025च्या पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशनमध्ये जे लॉजिक सांगितले आहेत ते त्यांना ते लॉजिक बऱ्यापैकी समजले असतील। पण काही मुलं असतील की ज्यांनी हे लेक्चर डायरेक्ट बघायला सुरुवात केली असेल, तर शक्य असेल तर त्या मुलांनी काय करा, कंबाईन गट ब 2025चे पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशनचे 3 जे सेशन आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि नंतर हे लेक्चर पहा। डायरेक्ट जरी लेक्चर पाहिलं तरी काय हरकत नाही, पण याच्या अगोदर गट कच्या पेपर विश्लेषणच्या अगोदर जर गट क 2025चं पेपर विश्लेषण पाहिलं तर हे सेशन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल। ठीक आहे मित्रांनो, ते गट ब पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशन जे आहेत ते आपण खूप स्लोमध्ये घेतले होते। आता इथून पुढे जे स्लो म्हणजे बऱ्यापैकी मॉडरेट स्पीड होती, पण ह्या पेपरमध्ये आपण जास्तीत जास्त स्पीडमध्ये असणार आहोत, कारण की आपल्याला 1 तासामध्येही आपल्या स्पीडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात। मग ह्या आजच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त स्पीडनं कसे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे हे बघणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ न घालवता क्वेश्चन डिस्कशनला चालू करूयात। पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण हा जो पेपर बघत आहोत कंबाईन गट क 2025चा पूर्वपरीक्षेचा, तिथं कट ऑफ किती होता आपल्याला माहिती आहे, 50.25 हा आपल्याला कट ऑफ लागलेला होता। किती? ओपन मेल म्हणजे जनरलचा कट ऑफ किती होता, 50.25 होता। मग तो कट ऑफ कसा क्लिअर केला असता, मिनिमम प्रत्येक विषयाला कसे मार्क भेटले असते हे बघणार आहोत। आणि जसं गट बच्या पेपरला मी तुम्हाला विश्लेषण करत असताना असं कमीत कमी किती बरोबर आले पाहिजे प्रत्येक विषयाचे क्वेश्चन हे डिस्कस केलं होतं, तसं तुम्हाला इथे डिस्कस करणार आहे। इतिहासाचे क्वेश्चन इथे पण बघा, कमीत कमी तुमचे 7 क्वेश्चन बरोबर येऊ शकतात। किती? कमीत कमी 7 क्वेश्चन बरोबर येईल असा हा पेपर होता इतिहासाचे। भूगोलचे क्वेश्चन कमीत कमी 6 येतील असं ह्याच्यामध्ये असा हा पेपर होता। आणि ह्याच्यामध्ये भूगोलचा एक क्वेश्चन काय झालेला होता, कॅन्सल झालेला होता। अर्थशास्त्राचे तुम्ही 15 पैकी 14 मिळवू शकत होता का, म्हणजे ह्याच्यामध्ये अर्थशास्त्राचे प्रश्न तुम्ही लॉजिकनी आणि माहितीच्या आधारे किंवा तुमच्या अभ्यासाच्या जोरावर 15 पैकी 14 काढू शकतात। चालू घडामोडी कमीत कमी तुम्ही 7 बरोबर काढू शकता, 15 पैकी 7। राज्यशास्त्र कमीत कमी तुम्ही 15 पैकी 12 काढू शकतात। आणि सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आहेत पण ते कमीत कमी 15 पैकी तुम्ही 9 बरोबर काढू शकतात। आणि गणित आणि बुद्धिमत्ताचे 20 पैकी कमीत कमी तुम्ही किती 8 क्वेश्चन बरोबर काढू शकतात। आणि ज्यांचं चांगला गणित बुद्धिमत्ता आहे ते मुलं जवळपास 17-18ला पण जाऊ शकतात असा हा पेपर होता। पण तुम्हाला काय म्हणतो की आपल्याला मिनिमम स्कोर काढायचा एक जो आपल्याला कट ऑफ, काही मुलांना कसं असतं की कट ऑफ क्लिअर झालेलं नाहीत, काही मुलांना इथपर्यंत पोहोचता आलं नाही, त्या मुलांसाठी विशेष सांगत आहे की अशा पेपरला की जर तुम्ही डोकं शांत ठेवलं असेल किंवा तुमचं जर काय तुमच्याकडे जे लॉजिक आहे ते वापरून जर पेपर सॉल्व्ह केला असता, ॲव्हरेज जरी तुमचा अभ्यास असता तरी तुम्ही कट ऑफ क्लिअर केला असता। फक्त काय पाहिजे, तुमच्याकडं डोकं शांत असणं आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी असणं। स्ट्रॅटेजी म्हणजे काय, कसं तुम्हाला गडबच्या पेपरला सांगितलं होतं की रफ स्ट्रॅटेजी घेऊन पेपरला जायचं, पण ॲक्च्युअली पेपर हातात पडल्यानंतर लगेच एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू करायचं नाही, तर पूर्ण 100 क्वेश्चन 1 ते 2 मिनिटामध्ये स्कॅन करायचे आणि नंतर ठरवायचं की आता आपल्या पेपरला कसं बिहेव करायचं आहे किंवा आपला पेपर कसा सॉल्व्ह केला पाहिजे हे तुम्हाला नंतर कळतं। ती जी स्ट्रॅटेजी असते ती तुमची काय असते, प्रॉपर स्ट्रॅटेजी असते, ऑन द स्पॉट पेपरला तयार झालेली। रफ स्ट्रॅटेजी घेऊन जायचं, एक काय आपली मोडकी तोडकी स्ट्रॅटेजी घेऊन जायचं, एक रफ स्ट्रॅटेजी, आणि तिथं गेल्यानंतर मग प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवायची। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे जर पाहिलं की कमीत कमी इतिहासाला किती मिळू शकतात, 10 पैकी 7, भूगोलला कमीत कमी 10 पैकी 6, अर्थशास्त्राला 15 पैकी 14, चालू घडामोडीला 15 पैकी 7, राज्यशास्त्राला 15 पैकी 12, सामान्य विज्ञानाला 15 पैकी 9 आणि गणित बुद्धिमत्तेला 20 पैकी कमीत कमी 8 मिळू शकतात। ॲव्हरेज स्टुडंटसाठी मी सांगत आहे। आणि काही मुलं असतील की त्यांना पॉलिटी आउट ऑफ येऊ शकते, इकॉनॉमिक्स आउट ऑफ येऊ शकतं, चालू घडामोडी चांगलं 10+ येऊ शकतात, ज्यांचं सायन्स चांगला आहे त्यांना सायन्स 10 ते 12 क्वेश्चन बरोबर येऊ शकतात, आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता 10 ते 18 येऊ शकतात। थोडंफार व्हेरिएशन ह्याच्यामध्ये होईल, पण मी सांगते कमीत कमी इतके क्वेश्चन असे बरोबर आले असते आणि ते तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवणार आहे, जसं गट ब ला प्रूव्ह केलं तसं। जर हे सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज किती ती मित्रांनो 63 येते। सगळ्यांची बेरीज किती ती 63, म्हणजे क्वेश्चन किती बरोबर येतात आपले 63। जर अटेम्प्ट जर 100 असेल तर त्यामध्ये 63 म्हणजे 63 क्वेश्चन बरोबर येतात। आणि चुकतात किती मित्रांनो
37. पण ह्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगायचं आहे, इथं आपल्याला काय झालेलं आहे मित्रांनो, काय झालेलं आहे, एक क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे भूगोलचा. त्यामुळे आपले किती 99 पैकी आपला हा कट ऑफ लागणार, म्हणजे कट ऑफ लागलेला आहे. 99 पैकी हा कट ऑफ लागला होता. मग 99 पैकी म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला, म्हणजे 63 बरोबर आले. मग आपले चुकले किती पाहिजेत 99 पैकी, 99 पैकी 63 बरोबर आले म्हणजे चुकतात किती 36, म्हणजे 36 चुकतात. आणि 36ला 1/4 केलं तर आपले किती बरोबर, मग किती 1/4 आपल्याला हे ना निगेटिव्ह मार्किंग, 1/4 केलं 36/4 केलं तर आपल्याला किती येतात 9 येतात. जे भागाकार येतो तो 9 येतो. मग 63 - 9 केलं तर आपल्याकडे काय येतात 54 येतं. आपल्याकडे काय येतं 54. म्हणजे अशा पेपरला तुम्ही कमीत कमी 54 स्कोर काढू शकला असता. असा हा पेपर होता. फक्त तुमच्याकडे काय ॲन ॲव्हरेज अभ्यास जरी असता आणि तुमच्याकडे थोडंफार काय म्हणतात विशेष थोडं संकल्पना, जर तुमचं स्टेट बोर्ड असेल किंवा थोडे प्रत्येक विषयाच्या संकल्पना क्लिअर असतील आणि सोशल अवेअरनेस, जनरल अवेअरनेस असता आणि तुमच्याकडे जो लॉजिक असतं तर तुम्ही हा 54+ आरामात काढू शकला असतात. आणि जे मुलांचा चांगला अभ्यास आहे, कंटिन्यू 2-3 मेन्स दिलेला आहे आणि असे मुलं आहेत किंवा कंटिन्यू 4-5 वर्षाला अभ्यास करत आहे किंवा 2-3 वर्षाचा अभ्यास करत आहे, त्या मुलांसाठी 65 स्कोर काढणं काय अवघड नव्हतं. पण आपला कट ऑफ किती लागलेला आहे 50.25. हा कट ऑफ आपण आरामात क्लिअर करू शकलो असतो. ठीक आहे. येणाऱ्या जी आपल्या 14 जूनची एक्झाम असेल किंवा गटकची सप्टेंबरमधली एक्झाम असेल, तिथं आपण अशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवून पेपर सोपा येऊ दे किंवा अवघड येऊ, त्यातल्या त्यात कसा जास्त स्कोअर करता येईल. म्हणजे पेपर अवघड जर आला तर अवघड असताना डोकं शांत ठेवून जास्तीत जास्त स्कोअर कसा काढायचा आहे ते आपण गटबच्या पेपर विश्लेषणमध्ये पाहिलेलं आहे. तसंच गट तुम्हाला सांगितलं की एखाद्या वेळेस काय होतं तुमचा पेपर सोपा येतो त्यावेळी जास्त हुरळून न जाता जास्त पेपर सोपा आल्यानंतर सिली मिस्टेकला खूप वाव असतो. मग ते शांत राहून म्हणजे एकदम म्हणते ना एकदम जास्त हुरळून न जाता आपण त्या मानसिकता चांगली ठेवून म्हणजे कसं एकदम एक्साइटमेंटमध्ये न जाता मग काय करायचं शांत राहून आपण काय करायचं त्यातल्या त्यात कसा जास्त स्कोअर काढता येईल. मग सोपा पेपर आला आहे तर तुम्ही 70-72 पर्यंत कसे जाल किंवा 60-62 पर्यंत कसे जाल हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तुम्हाला माहिती कट ऑफ किती लागलेले आहे 62.50 पर्यंत हायस्ट कट ऑफ गेलेले आहेत आतापर्यंत कंबाईनचे, बरोबर आहे. मग तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. तर ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं आहे गटबच्या पेपरमध्ये. आणि ज्यांनी बॅच केलेले आहे तर त्या मुलांना तर माहितीच असेल की आपण हे प्रत्येक 17 ते 2025 पर्यंत गट ब आणि कचे पेपर विश्लेषणमध्ये ह्याबद्दल खूपच बोललेलो आहोत, स्ट्रॅटेजीबद्दल आणि कंटेंटबद्दल. मी जर कंटेंटबद्दल बोलणार नाही, इथं फक्त स्ट्रॅटेजीबद्दलच बोलणार आहेत आणि न येणारे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आणि ज्या मुलांनी बॅच विकत घेणार आहेत तर त्यांच्यासाठी पुढं जे लेक्चर आहे 17 ते 24चे ते काळजीपूर्वक पहा. त्या लेक्चरचा फायदा तुमच्या येणाऱ्या कंबाईन येणाऱ्या गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा असतील किंवा पूर्व परीक्षा असतील त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. पण माझं टार्गेट असं आहे की तुम्ही येणाऱ्या प्रत्येक एक्झाम क्रॅक कराव्यात. कारण की पुढची एक्झामला बघतो, ह्या एक्झामला नापास झालं तरी चालेल, बघतो ह्यावेळेस थोडंफार 19-20 झालं तरी काय हरकत नाही. असं करत 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 तुम्ही काय करता पुढची एक्झाम चांगली करू, पुढची एक्झाम चांगली करू असे करत करत 4-5 वर्षे कसे वाया घालवता हे कळत नाही. त्यामुळं येणारी संधी आहे ना, येणाऱ्या संधीमध्येच आपलं काय करायचं संधीचं सोनं करायचं. येणारी जी एक्झाम तोंडावरची जी एक्झाम आहे त्यामध्येच रिझल्ट काढून आपल्याला पोस्ट घेऊन निघून जायचं आहे. असा ॲटिट्यूड असेल तर नक्कीच तुम्ही पास होता. पण मी म्हणतो एक्झाम तोंडावर आली आणि म्हणतो की ठीक आहे बाबा थातुरमात्र अभ्यास करू, बघू एक ट्रायल अँड एरर बघू जमतंय का, कसं पास होतंय का नाही. ट्रायल अँड एररसाठी ही एक्झाम नाही, ट्रायल अँड एरर करण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही. येणारी जी एक्झाम आहे ती आपल्यासाठी फायनल असली पाहिजे असं अप्रोच ठेवून इतक्या इंटरेस्टने चांगल्या एफिशियन्सीने आपण काम करून आपली ती एक्झाम पास केली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे डिस्कस केलं तर बघू आपण एक एक क्वेश्चन, मग आपल्याला कळलं की खरंच ते क्वेश्चन 63 बरोबर येत आहेत का ते, आणि प्रत्येक विषयाचं तुम्हाला जे टार्गेट दिलं होतं ते बरोबर येतं का ते बघू. म्हणजे इतिहासाला 10 पैकी 7 म्हणलं होतं, भूगोलला 10 पैकी 6 ते तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे. तर लक्षात ठेवा पहिला क्वेश्चन आहे आणि फास्ट म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे. माझं थोडं बोलणं फंबल होतं तेवढं ॲडजस्ट करा. थोडं काय शब्द कळणार नाहीत कारण की माझं थोडं बोलताना फंबल होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एकदम लक्ष असू द्या माझ्या ह्याच्याकडे कशाकडे ह्या पेपरकडे. जर शक्य झालं तर हे लेक्चर बघण्याच्या अगोदर काय करा ॲटलिस्ट हा पेपर चांगला रीड करा आणि नंतर लेक्चर बघा. लेक्चर तुमचं इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. अ आहे बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न, ब आहे
खेडा येथील शेतकऱ्यांचा सारा प्रश्न आणि क आहे अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालकांचे ते संघर्ष आणि ड आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं. मित्रांनो, तुम्हाला जर लक्षात आलं, बिहारमधील चंपारण्याचा निळेचा प्रश्न असेल, खेडा येथील शेतकऱ्याच्या शेतसाऱ्याचा प्रश्न असेल आणि अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालकांचे ते संघर्ष असेल, हे तिन्ही संघर्ष कोणी सॉल्व्ह केले होते? महात्मा गांधी यांनी. आणि हे तिन्ही बरोबर आहे. आणि ड जो ऑप्शन आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं, तर हे आपण कधी पाहिलेलं आहे? 1909 मध्ये झालेलं आहे. 1909चा जो कायदा होता त्या अंतर्गत आपल्याला ही गोष्ट झालेली आढळेल. हे बोलले आपल्याला काय 1915च्या संदर्भात बोललेलं आहे. 1909लाच ही गोष्ट झाली. पुढे कशाला ते प्रश्न निर्माण झाला नाही ना, तो प्रश्न इथेच 1909ला सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे 1915च्या संदर्भानं हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ड स्टेटमेंट आपलं काय हे चुकीचं आहे. इतकं इलिमिनेशन टेक्निक जे आहे ना ती चांगली डेव्हलप करा. ड चुकीचं आहे. मग ड इथं आहे म्हणून ऑप्शन इथं गेला, ड इथं आहे म्हणून ऑप्शन इथं हा गेला, ड इथे पण आहे. राहिलं काय? अ ब क. म्हणजे अ ब क काय आहे तर बरोबर आहे. तितकं फास्टमध्ये पेपरच्या दिवशी तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? पहिला ऑप्शन आहे कृष्णारामा कुऱ्हाडे, दुसरा ऑप्शन आहे वी.स. पागे, तिसरा ऑप्शन आहे गोविंद खोट आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर एकरस सोनी. आता 30 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते असा हा प्रश्न आहे. पण आपल्याला ही खूप इन डिटेल इतिहासामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ह्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खंड असतात, ते वाचणं अपेक्षित आहे किंवा इन डिटेल हा आपल्याला विचारलेला कंटेंट आहे इतिहासाचा. मग तुम्हाला हे येईल असं अपेक्षित नाही. पण तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला जर प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर काय म्हणतोय, ज्यांनी गडबचं पेपर विश्लेषण पाहिलं असेल, ज्यांनी बॅच केले असेल, त्याला आपल्याला माहित आहे की मी काय सांगितलेलं आहे, प्रश्न सॉल्व्ह करत असताना लॉजिकच्या आधारावर प्रश्न सॉल्व्ह करत असताना लॉजिक कधी वापरायचं? सगळ्यात शेवटी वापरायचं. लॉजिक जर तुम्ही 100च्या 100 प्रश्नाला वापरायला लागले तर नक्कीच तुम्ही नापास होणार. मी मित्रांनो तुम्हाला काल पण सांगितलं आहे, कालच्या सेशनमध्ये पण सांगितलं आहे गडबच्या की जे लॉजिक आहे, लॉजिक हे कधी वापरायचं असतं? सगळ्यात शेवटीचा ऑप्शन म्हणून निवडायचा असतो. आणि जे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन आहेत ते आपल्या माहितीच्या आधारे सॉल्व्ह करायचे असतात. आणि दुसरे काय आहे, माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार सॉल्व्ह करायचे असतात. सगळ्यात शेवटी काय, माहितीच्या आधारे प्रश्न सुटला नाही आणि माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटला नाही, मग सगळ्यात शेवटी कशाने सोडायचा? पेपर सेट बेस्ड लॉजिक. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे काय? सगळ्यात मोठं वाक्य बरोबर, कंसातील वाक्य बरोबर, बरोबर आहे, सारखेपणा वगैरे वगैरे. आता बऱ्यापैकी जणांना, आता बऱ्याच जणांना माहीत झालं असेल की माझं काय हे लॉजिक वगैरे काय आहेत. जर त्यांना माहीत असेल त्यांनी गड ब 2025चा पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशन बघा, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण काय केलं आहे, लॉजिक बद्दल चर्चा केलेली आहे. आणि आपली बॅच जी आहे, बॅचमध्येही पण आपण ह्याच्यावर जास्तीत जास्त काय बोललेलो आहोत. तर मित्रांनो, जर थोडीफार आयडिया लॉजिकची पाहिजे असेल तर तुम्ही गड ब 2025चा पेपर नक्की पहा. गड ब 2025चा पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशन बघ 3 लेक्चर आहे, ते नक्की पाहा. त्यामध्ये तुमचं ते क्लिअर होईल. तर आता ते काही मुलांनी ते लेक्चर पाहिले आहेत, बॅचच्या मुलांनी ते लेक्चर पाहिले, त्यांच्यासाठी हे काही अवघड नाही, त्यांना लॉजिक वगैरे आपलं कळलेलं आहे. तर बघा, हा मला माहीत नव्हता, मग आपण काय करणार, हे जे झालं ह्या प्रश्नाची मला माहिती नाही, हा माझ्या माहिती नाही तर माहितीच्या आधारे लॉजिक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग शेवटी काय, पेपर सेट बेस्ड लॉजिक. पेपर सेट बेस्ड लॉजिक काय, वरीलपैकी सर्व बरोबर घेऊन चालणे किंवा एकही चुकीचा न मानणे. मग वरीलपैकी सर्व बरोबर आपल्या पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार हे उत्तर बरोबर निघत आहे. बरोबर आहे. नंतर आहे खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी उत्तरपत्र काढले. ब सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व रावबहादूर या पदवी देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची आवड होती. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ह्याच्यामध्ये जर ह्या बऱ्यापैकी ज्ञानप्रकाश माहीत आहे. कोणाचं आहे? कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं हे कोणाचं आहे? त्यांचं हे मराठी उत्तरपत्र होतं. कोण? कृष्णाजी त्र्यंबक रानडे. मग लक्षात ठेवा, कृष्णाजी त्र्यंबक रानडे व पर्यायामध्ये नाही, हे मला माहीत होतं म्हणून मी उत्तर काढलं. पण बऱ्याच मुलांना हा प्रश्न सुटणार नाही, कारण की बऱ्याचपैकी मुलांना इन डिटेल एवढं वाचण्यात आलेलं नसू शकतं. तर मित्रांनो, तर काय करा की मग असा प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही काय करायचं, ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं. सगळ्यात मोठं नाव कोणतं आहे? हे बघा, बाबा पद्मनजी 2 शब्द आहेत, बरोबर आहे. विष्णू शास्त्री पंडित 2 शब्द आहेत आणि गोपाळ हरी देशमुख 3 शब्द आहेत. मग सगळ्यात मोठं ऑप्शन, सगळ्यात मोठा पर्याय आपलं पेपर सेट बेस्ड लॉजिक असतं. मग उत्तर काय असायला पाहिजे? गोपाळ हरी देशमुख. पण मित्रांनो, आपलं हे जे उत्तर काय आहे, वरीलपैकी कोणतेही नाही हे उत्तर आहे. ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे होतं?
कृष्णाजी त्र्यंबक रानडे. ठीक आहे मित्रांनो, काय अपेक्षा हा तुमचा चुकला तरी काय अडचण नाही, पण परत जर आला तर चुकायला नाही पाहिजे. खाली विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? शारदा सदन आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. शारदा सदन आणि आर्य महिला समाज तुम्हाला, आणि 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसरीय हिंद या पदवीने सन्मान केला. 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आणि ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. हिंदू लेडीज सोशल क्लबवरनं तुम्हाला लगेच कळतंय किंवा कैसरी हिंदवरनं लगेच कळतंय. तुम्हाला लक्षात आलं असेल की हा बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? रमाबाई रानडे. रमाबाई रानडे. काय? रमाबाई रानडे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जर बऱ्याच जणांना वाटलं की ह्याच्यामध्ये जर दोन लॉजिक लागत आहेत, जर काहीच माहीत नसेल, ज्यांना काहीच माहीत नाही, तर हा क्वेश्चन असा की सिंपल होता. पण आपण पेपर सेट बेस्ड लॉजिकने बघू. जर काहीच माहीत नसेल तर सगळ्यात मोठा ऑप्शन आपलं उत्तर असतं. मग काय आलं पाहिजे? हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई. आणि दुसरं एक पेपर सेट बेस्ड लॉजिक इथं पण लागत आहे. कोणतं? इथं नाव काय? रमाबाई. इथं नाव काय? रमाबाई. सारखेपणा आहे. 2 आणि 3 मध्ये रमाबाई आहे. याचा अर्थ ऑप्शन मध्ये उत्तर काय म्हणलं मित्रांनो? उत्तर इथं 2 आणि 3 मध्येच असणार. आणि 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण कोणाला घेऊन जातो? 3 ला. मित्रांनो इथं 2 ला सगळ्यात मोठा ऑप्शन नुसार आपलं पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार उत्तर चुकत आहे. आणि दुसरं लॉजिक काय आहे? 2 लॉजिक लागतात. रमाबाई रानडे, पंडित रमाबाई. हिचं सारखेपणा आहे. रमाबाई. मग 2 आणि 3 मध्ये उत्तर कन्फ्युजन आहे, तर 3 ला आपण घेऊन जातो आपल्या पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार, तरी उत्तर निघतंय. दुसऱ्या लॉजिक पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार उत्तर निघत आहे. पण ह्याला लॉजिक लावायची काही गरज नाही, सिंपल क्वेश्चन होता. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 लॉजिक लागत होतं. कधी काय होईल की तुमचे 2 लॉजिक तयार होऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला जे योग्य वाटेल ते लॉजिक घेऊन तुम्ही जायचं. ठीक आहे. पण सिंपल क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावायची गरज नव्हती. नंतर आहे बघा, सिंपल क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भातील खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. मित्रांनो ह्याच्यावर नेहमी प्रश्न विचारून झालेला आहे, नेहमी प्रश्न येऊन गेलेले आहे. मित्रांनो प्रश्न मोठा दिसतोय, घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पहिलंच वाक्य काय सांगताय? सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. दुसरं स्टेटमेंट सांगताय कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. आणि का आहे? नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. आणि ड आहे 11 एप्रिल 1858 रोजी आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. तर मित्रांनो हे विचारलं की खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो तुम्हाला एक जाणवत असेल, पहिलं स्टेटमेंट काय आहे? सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांची केलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. रंगराव पागे नाही तर रंगो बापूजी गुप्ते यांनी काय केले होतं? अविरत प्रयत्न केले होते. म्हणून हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. मग कुठं आहे? इथं आहे, म्हणून हे ऑप्शन गेला. इथं आहे, ऑप्शन गेला. राहता दुसरा आणि चौथा. जर बाकी स्टेटमेंट बद्दल विशेष माहिती नसेल तर आपल्याला 2 ऑप्शन तर आपण काय केलेत? रद्द केलेत. मग राहिलेत काय? 2 आणि 4. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल आपण काय करतो? 2 ला घेऊन जातो आपल्या पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार आणि आपले हे उत्तर बरोबर येत आहे. आपले इन्फॉर्मेशन आधारित आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक आधारित हे प्रश्न सुटत आहे. बाकीचं काय ते तुम्ही वाचून घ्या, नंतर पाठ करून टाका काय आहे ते. बरोबर आहे. घरी आल्या ते वाचायचं. इतके फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुमच्याकडे काय असतो? 1च तास असतो. बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन वा ठिकाणी काँग्रेसचे दुसरे अधिवेशन, काँग्रेसचे तिसरे अधिवेशन, कंबाईन गट ब 2025 पूर्वपरीक्षा विश्लेषण सेशनमध्ये पाहिलं. आपला हा प्रश्न विचारला होता, काँग्रेसचे तिसरे अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला माहिती 1887चं अधिवेशन होतं. मद्रास कोण? बदरुद्दीन तैयब जे काय होते? अध्यक्ष होते. बचं 1 कुठे? इथेच आहे. बचं 1 इथं आहे. बघा जुळली का? जुळली. बघा मित्रांनो 4 जानेवारीला पेपर झाला गट बचा, 11 जानेवारीला पेपर झाला गट कचा. 4 म्हणजे 8 दिवस, बघा 8-10 दिवसाच्या फरकानं दुसरा पेपर झाला आणि क्वेश्चन लगेच रिपीट झाला. त्यामुळे म्हणतो 21 खूप चांगल्या प्रकारे करा. आयोगाचे PYQ चांगले करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा एक्झाममध्ये होईल. तर जोड्याला आता बघूयात. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कोण होते? दादाभाई नौरोजी होते. नंतर काँग्रेसचे 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अलाहाबादला झालेलं त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. आणि काँग्रेसचे 5वें अधिवेशन मुंबईला झालं, त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. हे पाहून घ्या, पाठ करून टाका. परत आलं तर विसरलं नाही पाहिजे. एक जोडी जुळली, आपलं उत्तर निघलं. बरोबर आहे. आणि ते कायमधारा पद्धत महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? कायमधारा पद्धतीत तुम्हाला माहिती आहे की जमिनीचा मालक कोण होता?
कोण जमिनीची मालकी कोणाकडे होती? जमीनदाराकडे होती, बरोबर आहे, जमीनदाराकडे. मग मला सांगा, मग कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला असेल? शेतकरी, जमीनदार, कारखानदार, कारागीर. तर लक्षात ठेवा, ओनर कोण होता? लक्षात कोण होता? जमीनदार होता. मग लक्षात ठेवायचं की मालक कोण आहे ते मला सांगा. कायमधारा पद्धतीत किती कोण होतं? कोणी आणली ती? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी आणली होती 1793 साली, बरोबर आहे ना. मग कायमधारा पद्धती आणि जमीनदार काय होते? हे जे जमिनीचे मालक होते. मग आपोआप तुमच्या एक लक्षात येईल कॉमन सेन्सवरनं, आणि तुम्हाला ते माहिती पण आहे की हे जे मग काय सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला होता? जमीनदारांना झाला होता. सिंपल आहे, काय? जमीनदार. म्हणजे कायमधारा महसूल पद्धती कोणत्या वर्गाला आधी फायदा झाला होता? जमीनदाराला. फक्त बस सिंपल आहे, ह्याच्यामध्ये विशेष काही नाही. नंतर खालीपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही? त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी या सिद्धांत मांडला, आणि द हाय पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. मित्रांनो, लाला लजपत राय यांच्या संदर्भात इतकं इन डिटेल कोणाला माहीत नसतं, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला अपेक्षित नाही की क्वेश्चन बरोबर येईल न येईल, पण पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरून तुम्ही हे क्वेश्चन बरोबर काढू शकता. तुम्हाला काय म्हणतो, गटबच्या पेपर विश्लेषणामध्ये जर योग्य विधान विचारलं तर सर्व विधाने जर माहीत नसेल तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल, तर सर्व विधाने तुम्ही बरोबर घेऊन चालायचे. आणि जर असा प्रश्न आला की खालीपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध होता, किंवा खालीपैकी कोणती विधाने चुकीची आहेत, ज्या चुकीचं विचारलं असतं किंवा काही संबंध नाही याबद्दल विचारलं असतं, तेव्हाच काय करायचं असतं? कमीत कमी ऑप्शन चुकवायचे असतात. मग कमीत कमी ऑप्शन चुकायचे म्हणजे एक किंवा दोन ऑप्शन चुकले पाहिजे. ऑप्शनमध्ये बघा, कमीत कमी ऑप्शन कुठे चुकले? इथं केवळ अ आणि ब दिलं, इथं दोन ऑप्शन चुकवले आहेत, दोन दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन दिले आहेत, दोन चुकवले आहेत. ह्याच्यामध्ये एकच ऑप्शन चुकवला आहे आणि 3 बरोबर आहेत. ह्यामध्ये पण काय एकच ऑप्शन चुकवला आहे आणि 3 बरोबर आहेत. मग आपण काय म्हणलो, जेव्हा विचारलं जातं की काय की योग्य विधाने ओळखा किंवा एखाद्या खाली विधाने लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त वाक्य बरोबर घेऊन गेलं पाहिजे. जर तुम्हाला काही माहीत नसेल तर अशा पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं खालीपैकी चुकीचं विधान कोणतं आहे किंवा काही गोष्टीचा त्याचा संबंध नाही, खालीपैकी गोष्ट ती त्या गोष्टीची संबंधित नाही विचारलं, चुकीचं विचारलं, त्यावेळेस काय करायचं? कमीत कमी ऑप्शन काय करायचे? एलिमिनेट करायचे. काय कमीत कमी ऑप्शन काय करायचे? जास्तीत जास्त बरोबर घेऊन जायचे, कमीत कमी चुकवायचे नाही म्हणलं म्हणजे कमीत कमी चुकवलं पाहिजे होतं. मग मला सांगा, कमीत कमी कुठे? फक्त 2 आणि 4 मध्ये केवळ क आणि केवळ ब. आणि 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार आपण काय केलं पाहिजे? 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार आपण काय उत्तर टिक केलं पाहिजे? दुसरं, म्हणजे केवळ क याचा संबंध नाही. आता अ ब ड काय आहे ते तुम्ही आता नंतर पाठ करून टाका, परत आला तर विसरलं नाही पाहिजे. असं सिंपल. आता मी कंटेंटवर बोलणार नाही मित्रांनो, आज कंटेंटवर बोलणार नाही, जास्तीत जास्त स्ट्रॅटेजीवर बोलणार आहे. इतक्या फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि पुढे जायचं. बघा, नंतर आहे 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? कीवर्ड आहे त्रुटींची चौकशी करण्यासाठी. काय? त्रुटींची चौकशी करण्यासाठी. तर लक्षात घ्या, खालून बघू. हंटर कमिटी कशासाठी होती? शिक्षणासाठी होती. हंटर कमिटी संबंध शिक्षणासाठी होता, बरोबर आहे. नंतर लॉर्ड मॅकॉलेज कमिटी इंग्लिश शिक्षणासंबंधित होती. मग क पण ऑप्शन जातोय, क पण जातोय, राहतोय अ आणि ब. सायमन कमिटी पण 1919च्या कायद्यानंतर आली, पण काय केली होती? ती घटनात्मक सुधारणा म्हणजे तिचं 1919 कायद्याचं मूल्यांकन करण्यासाठी आणि घटनात्मक सुधारणा करण्यासाठी आली होती, बरोबर आहे. आणि मग हे पण काय ऑप्शन नाही आहे तुमचा उत्तर म्हणून. मग शेवटी काय आहे? त्रुटीची चौकशी करण्यासाठी एकच ऑप्शन राहतो, मग काय आहे? मुडीपण कमिटी. असं एलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. मग उत्तर काय आहे मित्रांनो? मुडीमन कमिटी. बऱ्याच जणांना वाटलं सायमन कमिटी आहे, वाटू शकतं. प्रश्न काय विचारला आहे? जर विचारलं असतं 1919च्या कायद्याचं मूल्यांकन करण्यासाठी किंवा घटनात्मक सुधारण्यासाठी कोणती कमिटी आली होती असं वगैरे, तर तुम्ही सायमन कमिटीला टिक करू शकला असता. पण विचारलं काय? 1919च्या कायद्याच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी. पण त्रुटींची चौकशीसाठी काय होणार? मुडीमन कमिटी. ठीक आहे, हा मित्रांनो अपेक्षित नाही क्वेश्चन बरोबर येईल वगैरे, त्यामुळे हा मी चुकीच्या कॅटेगरीमध्ये पकडतो. पण तुम्ही उत्तर हा जर बरोबर काढलं पाहिजे होतं. खूप ह्याला तुमच्याकडे अभ्यास आहे, फक्त शांत डोकं ठेवून तुम्ही उत्तर टिक केलं पाहिजे होतं. ठीक आहे, 9 नंबरचा क्वेश्चन आहे. नंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे, लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते? तर लक्षात, इंग्रज आणि शीख युद्ध झाले होते. कोणतं? इंग्रज आणि शीख युद्ध. ठीक आहे, हा क्वेश्चन वाचणार असेल तर तुम्हाला येईल, नसेल वाचणार तर इथं पेपर सेट बेस्ड लॉजिक, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक लावायला काय वाव आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण तुम्हाला इन डिटेल म्हणजे माहिती असायला हवी होती, आणि माहिती असती तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असता. पण ठीक आहे, हा पण तुम्ही समजू की तुम्हाला हा क्वेश्चन आला नाही, पण त्याचं उत्तर लक्षात ठेवा. इंग्रज आणि शीख युद्ध. काय? लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? इंग्रज आणि शीख युद्ध. मग तुम्ही जर पाहिलं तर आपण 10 क्वेश्चन पाहिले, 10 पैकी आपल्याला इतिहासाचे किती क्वेश्चन बरोबर काढायचे होते? किती? 10 पैकी 7 काढायचे होते. 7 निघतायत का? तुम्हाला प्रूफ करून दाखवत आहे. तर बघ, लक्षात ठेवा,
आपला गांधीजींचा होता, गांधीजींनी कोणते प्रश्न यशस्वी हाताळले तो क्वेश्चन बरोबर आला होता आपला. नंतर आहे तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचं नेतृत्व कोणी केलं, पेपर सेट बेस लॉजिकने उत्तर बरोबर काढलं. नंतर पाहिलं ज्ञानप्रकाश, ठीक आहे आपल्याला हा क्वेश्चन चुकीच्या कॅटेगरीमध्ये पकडू की आपल्याला माहीत नव्हता. नंतर आहे शारदा सदनबद्दल रमाबाई रानडे यांच्या संदर्भातला क्वेश्चन बरोबर आला आपला. नंतर आहे 1857च्या उठावासंदर्भात आपण रंगोबापूजी गुप्ते यांच्या वर्ण आणि पेपर सेट बेस लॉजिक वर्ण आपण उत्तरापर्यंत पोहोचलो होतो. सिंपल म्हणजे पेपर जरी क्वेश्चन जरी अवघड दिसायला असेल तर आपण इझिली क्वेश्चन टॅकल केला होता. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाने सिंपल क्वेश्चन होता, रिपीटेड क्वेश्चन होता. कायम धरा महसूल पदे सिंपल क्वेश्चन होता. बघा मित्रांनो, नंतर आहे खालीपैकी लाल लाजपत राय यांचा संबंध कशासाठी नव्हता ते पण आपण पेपर सेट बेस लॉजिकने काढलं होतं. आणि 1919च्या त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी होती. ठीक आहे मित्रांनो, हा चुकीच्या कॅटेगरीमध्ये पकडला जाऊन हा तुमचा बरोबर नसता आला असं पकडू. आणि 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पण तुम्ही असं समजा की तुमचा बरोबर नसता आला. तर ठीक आहे, मग असे 3 क्वेश्चन चुकत आहेत. 10 पैकी तुमचे क्वेश्चन किती चुकले, इतिहासाचे 3 ते चुकले. बरोबर किती आले, 7 आलं का, बरोबर 7 येण्यासारखा पेपर होता. ठीक आहे. नंतर आपल्याला माहिती आहे 11वा नंबर क्वेश्चन भूगोलचा. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गायीच्या वासराचे नाव होते. इथं बघा भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गायीच्या वासराचे नाव होते कपिला, सरस्वती, लुनी आणि गंगा. मित्रांनो, तुम्हाला विशेष माहिती नसेल ह्याच्याबद्दल तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार जाऊ शकता तुम्ही. बघा इथं जर पाहिलं तर सरस्वती, लुनी ह्याला काय आपल्या नद्यांची नावं आहेत. जर तुम्ही पाहिलं तर आपल्यासाठी सगळ्यात पवित्र नदी कोणती ती लक्षात ठेवा, गंगा नदी होती. मग मला सांगा, भारतामध्ये असं काहीतरी नद्यांच्या नावानुसार जर काहीतरी तयार केलं आहे किंवा नद्याचं नाव द्यायचं झालं तर आपण कोणतं नाव देऊ. महाराष्ट्रामध्ये जर एखादी गोष्ट झाली तर आपण काय देईल, गोदावरी नदीचं जाऊ शकतो नाव देऊ शकतो. आणि भारतामध्ये काही विशेष काहीतरी झालं आणि त्याला जर नदीचं नाव द्यायचं असेल तर आपण कुणाचं नाव देऊ शकतो, गंगा नदीचं नाव देऊ शकतो, कारण की आपल्यासाठी पवित्र आहे. मग आपण पेपर सेट आपल्या कॉमन सेन्सनं उत्तर काढू शकतो. म्हणजे उत्तर गंगा नदी असं असू शकतं, असं आपण लॉजिक लावू शकतो. ते उत्तर अशा लॉजिकनं, अशा कॉमन सेन्सनं बरोबर निघत आहे. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मले गीर गायीच्या वासराचे नाव काय होते, गंगा. बघा मित्रांनो, असे उत्तर काढायचे असतात. तुम्ही म्हणताल की सर असं एवढा विचार असतो का, विचार करायला असतो मित्रांनो. असे लॉजिक लागतात, कॉमन सेन्सनी पण उत्तर सुटतात. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. आणि तुम्हाला काय म्हणलो, कॉमन सेन्सनं पेपर सेट बेस लॉजिकनं जे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात ते कधी सोडायचे, जेव्हा तुमच्या अभ्यासाच्या आधारे तुम्हाला प्रश्न सुटत नाही, अभ्यासाच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटत नाही, त्यावेळेस कॉमन सेन्सनं आणि पेपर सेट बेस लॉजिकनं प्रश्न सोडवायचे. पेपर सेट बेस लॉजिक पहिल्यांदा वापरायचं नाही, सगळ्यात शेवटी वापरायचं. बरोबर आहे. नंतर आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत, 17. सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, काय विशेष अवघड नव्हता. हा क्वेश्चन जरा माहिती असायला पाहिजे होता. जर कोणाला माहिती असेल तर पेपर सेट बेस लॉजिक किंवा इन्फॉर्मेशन बेस लॉजिक थोडं लावायला जर अवघड जाते. पण ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. हा क्वेश्चन मी असं पकडतो की काय बरोबर नसता आला, तुमचा आला असेल तर वेल अँड गुड, पण ठीक आहे चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकता आला. मॅग्नीज कुठे, चिखला येथे आहे. मॅग्नीज चिखला. लोहखनिज सुरजागड, बॉक्साईट उदगिरी आणि क्रोमाइट जानोली. हे काय तर खनिजे आणि उत्खनन क्षेत्र आहेत. पाठ करून टाका. नंतर आता मी काय याच्याबद्दल विश्लेषण करत नाही, डायरेक्ट तुम्ही वाचा आणि पाठ करून टाका. नंतर खालीपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही विचारले. नाही म्हणलं नक्की काय करायचं मित्रांनो, कमीत कमी ऑप्शन आपल्याला जर माहीत असेल चांगली गोष्ट आहे तर बघू. मासेमारीची सामाजिक आणि भौतिक आर्थिक सुरक्षा बरोबर आहे. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे नव्हतं तर लक्ष दुपटीने वाढवणे होतं. किती, दुपटीने, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे बरोबर आहे. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे क ड हे काय तर उद्दिष्ट आहेत आणि ब उद्दिष्ट नाही. हे मला माहीत होतं म्हणून मी उत्तरापर्यंत गेलो. पण ज्यांना जर माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं, काय वापरायचं, हां तर कमीत कमी चुकायचे म्हणजे सर्व बरोबर घेऊन जायचे. मग लक्षात सर्व प्रमुख उद्दिष्टे आहेत, सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत. हे उत्तर टिक करायला पाहिजे पेपर सेट बेस लॉजिकनुसार. पण तुम्हाला माहीत असेल तर वेल गुड, पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर चुकत आहे. ठीक आहे, जे बरोबर सांगितलं तेवढं लक्षात ठेवा, बाकीचं सोडून द्या, काय अडचण नाही. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. सिंपल क्वेश्चन आहे. काय आहे, पूर्व ते पश्चिम असा आपल्याला क्रम मांडायचा आहे, पूर्व ते पश्चिम. मग काय केन
बेटवा, सिंध आणि चंबळ. सिंपल क्वेश्चन होता मित्रांनो, ह्याच्यामध्ये विशेष काही नव्हतं. नंतर आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील. तर मित्रांनो हे तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड. जर माहित असेल पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार तुम्ही काय करायचं, आकडेवारी आली ते कशी लावायची, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची. असेंडिंग ऑर्डरमध्ये काय येईल 25, नंतर काय येईल 40, 40 नंतर काय येईल 50, 50 नंतर येईल 100. म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये चढत्या क्रमाने आकडे आहेत. 25 नंतर 40, 40 नंतर 50, 50 नंतर 100. आणि असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने आकडे लावले तर लावल्यानंतर सेकंड क्रमांकाला जो आकडा येतो तो आपलं काय असतं, उत्तर असतं. मग सेकंड क्रमांकाला काय आहे 40, म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे होतं आपल्या पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार 40 हे उत्तर असायला पाहिजे होतं, पण उत्तर काय आहे 25 किलोमीटर. ठीक आहे मित्रांनो, एखादं पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार जसं सांगितलं तुम्हाला की 10 पैकी 5 क्वेश्चन चुकू शकतात, 5 क्वेश्चन बरोबर येतात. बघा पुढे हे जे लॉजिक आहे असेंडिंग ऑर्डरचं लागणार आहे, त्यामुळं पेशन्स ठेवा. ठीक आहे, 25 किलोमीटर ह्याचं उत्तर होतं. नंतर बघा 17 कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. मुंबईच्या दक्षिणेकडे, मुंबईच्या दक्षिणेकडे म्हणजे लक्ष असा आपला महाराष्ट्र आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, हे महाराष्ट्र आहे असा, इथं मुंबई आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मुंबईच्या दक्षिणेकडे विचारलेलं आहे आपल्याला, दक्षिणेकडे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे. बरोबर आहे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडं आपलं हे हवामान आहे. तर इकडलं हवामान कसं आहे तर बघा उष्णकटिबंधीय सेवाना प्रकारचा आहे का, नाही. बरोबर आहे, कोरड्या उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार, कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सूनचा प्रकार, अर्धशुष्क स्टेपी प्रकार. तर लक्षात ठेवा इथं काय आहे तुम्हाला जाणवत असेल की इथं काय असतात कोरडे हिवाळे आणि मान्सूनचं हवामान असतं. इथं कुठं दक्षिण, कुठं कोकण किनारपट्टी असेल किंवा इकडला जो भाग असेल तो काय आहे मित्रांनो, म्हणजे मुंबईच्या दक्षिणेकडे वातावरण कसं असतं, कोरडे हिवाळे आणि मान्सून टाईप वातावरण असतं. AMW लक्षात ठेवायचं उत्तर आहे. आणि हे तुम्हाला इन्फॉर्मेशन आधारित सुटतं, पण जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आधारित सुटलं नसेल तर पेपर सेट बेसनुसार सॉल्व करायचं. इथं काय आहे कोरडा, इथं बघा मान्सून सेम आहे. इथं बघा मान्सून इथं मान्सून नाही, इथं मान्सून नाही. इथं हा पर्याय वेगळा आहे, हा पर्याय वेगळा आहे. पण इथं मान्सून आहे, इथं मान्सून आहे. मग मान्सून 2 आणि 3 मध्ये आहे, 2 मध्ये 3 मध्ये मान्सून आहे, सारखेपणा दिसतो आहे. आणि मग 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर मग काय करायचं, 3 आपलं उत्तर टिक करून जायचं पेपर सेट बेस लॉजिकनुसार. आणि इन्फॉर्मेशन आधारित हा प्रश्न सुटत आहे, म्हणजे माहितीच्या आधारे पण सुटतो आणि पेपर सेट बेस लॉजिक पण हा उत्तर निघत आहे. आणि AMW आपण कंबाईन गट व 2025च्या विश्लेषणमध्ये आपण हे पाहिलं AMW आलेलं होतं. बरोबर आहे, बघा मित्रांनो आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट, आयोगाचं रिपिटेशन क्वेश्चनचं बरोबर आहे, काँग्रेसच्या अधिवेशनाचा डायरेक्ट रिपीट झाला होता. आणि AMW डायरेक्ट इंडायरेक्ट कुठेतरी रेफरन्स भेटतोय ना, त्यामुळे म्हणतो PYQ अनालिसिस करा, त्याचा खूप फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होईल. ठीक आहे, 17 नंबर क्वेश्चन झालं. 18 नंबर क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते विधाने चुकीचे विचारलेलं आहे. बरोबर आहे, चुकीचे म्हणलं की फुल्ली मारायची. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत. बघा हे काय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. मित्रांनो मणिपूर कुठे लक्ष ठेवा, मणिपूर तुम्हाला दाखवतो. हे बघा आता एकच मिनिट तुम्हाला मॅपच दाखवतो, मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला मॅप पण चांगले माहीत असले पाहिजेत मित्रांनो. आणि मॅप कसं आहे एकदा मॅप सारखे सर्च मोकळ्या वेळेमध्ये मॅप निश्चित बघत जा तरी तुम्हाला प्रश्न सुटतात. बघा आता इथं बघा, आता इथं दिसेल का काय माहीत, इथं जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात ठेवा इथं जर इकडे काय आहे बघा, इथं नेपाळ आहे. बरोबर आहे, इथं नेपाळ आहे, इथं भूटान आहे. आणि नेपाळ आणि भूटानमध्ये काय मध्ये सिक्कीम आहे. नेपाळ आणि भूटानच्या मध्ये सिक्कीम आहे. आणि नेपाळ कुठे आहे, चायना आणि भारताच्या मध्ये आहे. बरोबर आहे, पहिला पॉईंट काय आहे नेपाळ आणि भूटानच्या मध्ये सिक्कीम आहे. दुसरा पॉईंट आहे नेपाळच्या इकडे चायना आणि इकडं भारत आहे. आणि दुसरं मत कुठे म्यानमार जो आहे मणिपूर, म्यानमार नाही मणिपूर कुठे आहे, इकडे आहे. बघा कुठं इकडे आहे मणिपूर, दिसतं इकडं मणिपूर कोणत्या साईडला, नागालँडच्या खाली राहतं इकडं. बघा आणि पर्यायामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल, एकच मिनटं इथं काय विचारलंय, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. मला सांगा मणिपूर कुठे पर नागालँडच्या खालच्या साईडला आहे ना, आणि नेपाळ इकडे राहते सिक्कीमच्या इकडं. मग मणिपूर आणि नेपाळची सीमा लागू शकते काय एकमेकाला, नाही ना, त्यांचा संबंधच नाही. मग हे ऑप्शन चुकला. बरोबर आहे, तुम्हाला विशेष जरी माहिती नसेल तर तुम्हाला बघा लगेच क्लिक होते. मणिपूर डायरेक्ट कोपऱ्यात राज्य आहे ना ह्या साईडला, आणि नेपाळ कुठे आहे, सिक्कीमच्या इकडे अलीकडे त्या साईडला आहे. मग सांगा सीमा त्यांच्या बाउंड्री लागतील का, तर काही संबंधच नाही मणिपूरच्या आणि नेपाळच्या सीमेचा. म्हणून गेला. इथं आहे
बरोबर गेला. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. बरोबर आहे. नेपाळ कोणाच्या मध्ये आहे? भारत आणि चीनमध्ये आहे. बरोबर आहे. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी का? नाही. आता सांगितले भूतान आणि नेपाळमध्ये मध्यमत काय आहे? सिक्कीम आहे. काय आहे? सिक्कीम आहे. म्हणून चुकतंय काय? क पण काय चुकीचं आहे. उत्तर काय निघतं आपलं? आणि क चुकीचं. आणि क चुकीचं. फक्त ब बरोबर आहे. विचारलं काय? चुकीचं. हे काळजीपूर्वक बघा. विचारलंय काय? विचारलंय काय? आपल्याला सवय असती बरोबर उत्तर टिक करण्याची, योग्य उत्तर टिक करण्याची आणि बऱ्यापैकी क्वेश्चन तसेच असतात त्याच्या अँगलने. खालील विधाने लक्षात घ्या म्हणजे बरोबर विचारले आहे किंवा डायरेक्ट दिलं असतं खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला सवय लागलेली असती. जर हिचं पर्याय असा असतं ना आपल्या माहिती आणि क चुकीचं आहे, ब बरोबर आहे. पण हिचं जर पर्याय असा असता ना फक्त ब बरोबर, फक्त ब असा काहीतरी पर्याय असतं ना तर आपल्याला विचारलं चुकीचं, पण आपल्या डोक्यात काय असतं आणि क चुकीचं आहे, ब बरोबर आहे. मग आपण गडबडीत ब टिक करू उत्तर टिक करून घरी येतो आणि घरी आल्यानंतर आपल्याला असं कळतं की आपलं उत्तर चुकलेलं आहे. नंतर कळतं की अरे आपल्याला विचारलं होतं चुकीचं, आपण उत्तर जे होतं ते बरोबर टिक करून आले. मग बरोबर इन द सेन्स आयोगाच्या दृष्टीने चुकीचं आहे, उत्तर ब बरोबर आहे. पण आयोगाने विचारलं चुकीचं विचारलेलं आहे म्हणजे चुकीचे विधान निवडायचं. ब बरोबर आहे पण आम्हाला खाली जे 3 स्टेटमेंट दिले होते त्यातले चुकीचे कोणते ते विचारलं होतं. अशा शिली मिस्टेक होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला म्हणलं सजग माइंड पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो मॉक पेपर सॉल्व्ह करून आणि PYQ ॲनालिसिस करून हे तुमची सजगनेस काय म्हणतात कॉन्शियसनेस किंवा ते म्हणतात ते जास्तीत जास्त वाढतो. ठीक आहे. त्यामुळे ते म्हणतो जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस करायची. तर चुकीचं काय आणि क. नंतर आहे बघा थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीपैकी कोणते विधान चुकीचे? थंड हवेचे ठिकाण जिल्हा या संदर्भात खालीपैकी चुकीचे विधान कोणते? पाल, जळगाव, महाबळेश्वर, सातारा, लोणावळा, पुणे, तोरणमाळ, धुळे. तुम्हाला माहिती तोरणमाळ कुठे? नंदुरबारला आहे. सिंपल क्वेश्चन होता मित्रांनो, नंदुरबारला. म्हणून काय चुकीचं आहे? दुसरं चुकीचं आहे. आणि खाली विधानामध्ये चुकीचे विधान ओळखा मित्रांनो. वर्धा, वैनगंगा या संदर्भातला वैनगंगा नद्या त्या संदर्भातला विचारला क्वेश्चन आहे. मांजरा नदी वगैरे. तर हे खूप इन डिटेल क्वेश्चन विचारला होता. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. ह्या क्वेश्चन तुम्ही नंतर जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा तुम्ही काय करा इन डिटेल सगळं वर्धा, वैनगंगा, काय मांजरा नदी त्याच्या उपनद्या सगळं बघून घ्या. आता आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला फास्ट डिस्कशन घेते त्यामुळे हा क्वेश्चन मी डिस्कस करत नाही. 20 नंबरचा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. म्हणजे आपल्याला 11 ते 20 म्हणजे आपल्याला किती क्वेश्चन? एक क्वेश्चन कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला भूगोलचे 9 क्वेश्चन होते आणि 9 पैकी किती काढायचे होते? बरोबर 6 क्वेश्चन बरोबर काढायचे होते. ते निघताय का ते बघू. आपल्याला किती कट ऑफ क्लिअर करण्यासाठी गरज होती बरं ती. आणि आपलं पाहिजे ना 54 आपल्याला मार्क्स येत होता निगेटिव्ह जाऊन पाहिलं तर कुठं 63 बरोबर आली, 36 चुकली, 36 ती 1/4 केलं, 9 ची पेनल्टी पडते. 9 63 मायनस 9 म्हणजे 54. कट ऑफ कितीचा? 55.25चा. आपण बरोबर 3-4 मार्कांना पुढे आहोत. बरोबर आहे. तर बघा हे पण पेपर शेट बेस लॉजिकने आला होता. कोणता? भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मले गिर गाईचे वासराचे नाव पेपर शेट बेस लॉजिकने बरोबर आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचं आपलं शाश्वत विकास उद्दिष्ट सिंपल क्वेश्चन होता. ह्या क्वेश्चन होता खनिज आणि उत्खनन क्षेत्र. हा काय ठीक आहे मी चुकीच्या कॅटेगरीमध्ये पकडला होता. हा एक क्वेश्चन तुमचा चुकू शकतो अशा पेपरला. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सिंपल होतं पण काही जणांचं काय झालं की चौपट दुप्पट आहे का असं होऊ शकतं आणि पेपर स्टेट बेस लॉजिकनंही चुकू शकतो. म्हणून आज 14 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. यमुना नदीच्या उपनद्या सिंपल क्वेश्चन होता. नंतर आहे महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन धोरण. माहिती नसेल तर काय म्हणजे माहिती नसेल तर पेपर शेट बेस लॉजिकने सॉल्व्ह करायचा होता पण पेपर शेट बेस लॉजिकनं हा सुटत नाही. म्हणजे 16 नंबरचा क्वेश्चन हा तुम्हाला चुकू शकतो. 3 क्वेश्चन चुकले. कोपेनचं हवामान वर्गीकरण सिंपलचा क्वेश्चन होता. तुम्हाला इन्फॉर्मेशन आधारित आणि माहिती पेपर सेट बेस लॉजिकनं तो सुटत होता. खालीपैकी चुकीची विधाने नेपाळच्या संदर्भात विचारला होता. नेपाळच्या बाउंड्री वगैरे सिंपल क्वेश्चन होता. आणि थंड हवेचे ठिकाण जे आहे त्याबद्दल एक विचारलेला होता. बरोबर आहे. आणि तो पण सिंपल क्वेश्चन होता. आणि खालचा क्वेश्चन कॅन्सल झाला होता म्हणजे जवळपास 4 म्हणजे 3 चुकले कॅन्सल झालेला 1 म्हणजे आपले 10 पैकी किती 6 बरोबर येत आहेत. म्हणजे चुकले किती 3 आणि कॅन्सल झालेले 1 असे 4 क्वेश्चन गेले राहिले किती 6. मग 6 निघले की नाही? प्रूफ झाला की नाही मित्रांनो? अशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे. थोडं फास्ट होत आहे मान्य आहे पण गरज कसं आहे आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करायचं आहे. आणि फास्टमध्ये एक्झामच्या दिवशी पण इतकं फास्ट डोकं चालून आणि फास्ट डोकं चालत असताना ती काय म्हणतात सद्विवेकबुद्धी कॉन्शियसनेस जागेवर राहू द्या नाही तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे किती उत्तम चालक कसा असतो त्याला किती स्पीडने गाडी चालू द्या पण त्याला गाडी समोर काय आलं काय वळण आलं ती किंवा मध्येच काहीतरी कोणी आलं तो गाडी तो कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपल्यासाठी कसं आहे अचानक एखादा क्वेश्चन मोठा आला अवघड क्वेश्चन आला तर आपल्याला लगेच घाबरून जायचं नाही तर तिथं थोडे ब्रेक लावून तेव्हा थोडं जास्त हे न करता काय म्हणतात जास्त रिॲक्ट न होता
ते क्वेश्चन कसं आहे समजून घेऊन त्याचं उत्तर द्यायचं असतं. आणि नाही जर उत्तर देता येत नसेल विदिन टाईममध्ये तर जास्त वेळ घालवायचा नाही. 30 सेकंद द्यायचे, 30 सेकंदात उत्तर नाही निघलं तर पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. आणि क्वेश्चन जर लई सोपा आला तर जास्त लगेच उड्या मारायचा नाही. मग जास्त क्वेश्चन सोपा आला तर सिली मिस्टेकला वाव असतो, मग आपल्या एक्साइटमेंटमध्ये चूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, ती पेपर क्वेश्चन सोपा जरी असला तरी घाबरायचं नाही. आणि काय म्हणलं काय म्हणलं सोपा नाही, क्वेश्चन अवघड असला काय घाबरायचं नाही. आणि सोपा जर आला तर उड्या मारायच्या नाही. ठीक आहे. नीती आयोग स्थापना कधी झाली? सिंपल क्वेश्चन. 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झालेली होती. दारिद्र्य रेषांच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? सिंपल क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारण झालेलं आहे. तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, विजय केळकर समिती, आर्यन मल्होत्रा समिती. आपल्यामध्ये दारिद्र्याची रेषांच्या व्याख्या कोण केल्यात? तेंडुलकर आणि रंगराजन यांनी. आणि सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? काय विचारले? भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. बरोबर आहे स्टेटमेंट मित्रांनो. 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. आणि जे आहे 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. ते काय आहे? चुकीचं आहे. उत्तर काय आहे? आपल्याला काय विचारले? चुकीचं विचारलेलं आहे. बघा इथं पण काय होऊ शकते मित्रांनो, सिली मिस्टेक होऊ शकते. आपल्याला माहिती आणि ब बरोबर आहे, मग आपल्याला आपण काय करतो, गडबडीत आणि ब टिक करतो. मला उत्तर निघलं, खुश होतो, पुढे जातो. घरी गेल्यावर करतो आन्सर की आल्यानंतर अरे हा क्वेश्चन चुकलेला आहे. अरे मित्रा ते स्टेटमेंट बरोबर होतं, पण आयोगाने काय विचारलं होतं? चुकीचे विधान विचारले होते. आणि ब बरोबर आहे, चुकीचं क आहे. ऑप्शन नंबर 3 टिक करायला हवा होता. हे मला माहीत असल्यामुळे उत्तरापर्यंत गेलो. पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी पेपर शीट बेस्ड लॉजिक वापरायचं. कमीत कमी चुकीचं विचारलंय तर काय करायचं, कमीत कमी ऑप्शन रद्द करायचे असतात. मग कमीत कमी कुठे केलेलं आहे? वरीलपैकी सर्व. इथं 4 ऑप्शन घेतलेले आहेत आणि ब इथं 2 ऑप्शन एलिमिनेट केलेत आणि 2 राऊंड दिलेत. पण आपल्याला काय करायचं, कमीत कमी चुकवायचे आहेत. कमीत कमी चुकवायचे म्हणजे फक्त आणि फक्त क. हिथंच कुठेतरी उत्तर असेल. काय कमीत कमी चुकवले, फक्त एकच चुकवलं आहे. म्हणजे काय काय म्हणलं, बरोबर एक चुकवलं आहे. मग इथं मग 1 आणि 3 मध्ये मग कन्फ्युजन असेल तर आपण काय करतो, 3ला घेऊन जातो आणि पेपर शीट बेस्ड लॉजिकनुसार ही उत्तर बरोबर येत आहे. आलं कशात? बरोबर आहे. हे सिंपल क्वेश्चन आहे, म्हणजे पेपर शीट बेस्ड लॉजिकनुसारही आणि इन्फॉर्मेशन आधारित हा प्रश्न सुटत आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 कितीतरी वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे, 12 जुलै 1982. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले जाते? काय? आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले जाते? तर लक्षात ठेवा, आरबीआय ऍक्ट 1934 नुसार असं हे वर्गीकरण केलं जातं, शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक. मित्रांनो हा ही PIQ आहे, सिंपल क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. पण जर काही जणांना जर माहीत नसेल तर काय करायचं, इथं आरबीआय ऍक्ट आहे आणि बँकिंग नियमन कायदा 1949. इथं सिंपल काय आहे, आरबीआय सेम आहे. मग काय करायचं, ह्या तिन्हीमध्येच उत्तर कुठेतरी असणार, कारण की सारखेपणा सगळ्यामध्ये आहे. 1930 नंतर 1934 आणि 1956. मग 1930, 1936, 1956 काय करायचे, चढत्या क्रमाने लावायचे. 1930 नंतर येईल 1936 नंतर येईल 1930 नंतर येईल 1934. सॉरी मित्रांनो, थोडं फंबल होतं आहे, थोडं फास्टमध्ये माझ्या कधी थोडं इकडे तिकडे बोलणं होतं. 1934च्या ऐवजी मी 1936 बोललो, सॉरी. 1930 नंतर 34 येईल आणि 34 नंतर येईल 1956. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं तर असेंडिंगमध्ये चढच्या क्रमाने लावलं, 1930 आलं, 1934 आलं, नंतर 1956. मग असेंडिंग चढच्या क्रमाने आम्ही 3 आकडे लावले आणि चढच्या क्रमाने लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा असतो ते आमचं उत्तर असतं. सारखे जण पण इथं होता आरबीआय ऍक्ट, म्हणजे ह्याचं कुठेतरी उत्तर असणार. आणि असेंडिंग ऑर्डर नुसार आकडेवारी लावली तर 1934 हे उत्तर असायला पाहिजे होतं. पेपर शीट बेस्ड लॉजिक आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर उत्तर निघत आहे. नंतर आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 3रा टप्पा कोणता? सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये विशेष काय नाही. तुम्ही जर जाणलं असेल हे क्वेश्चन कुठं कुठे सिंपल बरेच वेळा विचारून झालेले आहेत. कोणत्या एक्झाम तुम्हाला जाणलं असेल. आतापर्यंत आपण 25 क्वेश्चन पाहिले. 25 पैकी मित्रांनो कमीत कमी 15 ते 18 क्वेश्चन तुम्हाला PIQचा रेफरन्स दिसेल. बघा 21,000मध्ये. मी आता इथं सांगणार नाही, वेळ नाही आपल्याकडे, पण तुम्ही घरी नंतर जेव्हा तुम्हाला फ्री वेळ असेल तेव्हा तुम्ही चेक करून बघा 21,000मध्ये तुम्हाला क्वेश्चन कुठं दिसत आहेत का? नक्की दिसतील. ह्या 25 पैकी
15 ते 18 क्वेश्चन, कमी कमी किती 15 ते 18, जास्त पण दिसू शकतात. ठीक आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. हे काय आहे? पहिल्या टप्प्यातला आहे, म्हणून काय आहे? हा तिसऱ्या टप्प्याचा होऊ शकत नाही. लोकसंख्येची जलद वाढ दुसऱ्या टप्प्यात झाली होती, म्हणून हे चुकीचं आहे. मृत्यूदरात लक्षणीय वाढ, तुम्हाला सांगा तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात लक्षणीय वाढ झाली का? उलट तिसऱ्या टप्प्यात आणि चौथ्या टप्प्यात मृत्यूदरात काय झाली होती? काय झाली होती? घट झाली होती, वाढ झाली नव्हती, म्हणून चुकीचं आहे. आणि मग उरलं काय? फक्त ड म्हणजे रद्द इलिमिनेशन टेक्निकने आपण उत्तरापर्यंत डायरेक्ट गेलो आणि आपलं उत्तर पण माहीत आहे काय आहे. जर माहीत असेल तरी तुम्ही डायरेक्ट उत्तर टिक करू शकता आणि इलिमिनेशन टेक्निकने उत्तरापर्यंत जाऊ शकता. म्हणजे काय? जन्मदरात लक्षणीय घट हे काय आहे? तिसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. सिंपल क्वेश्चन होता, ह्याच्यामध्ये विशेष काही नव्हतं. खालीपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेचे 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? मग काय आहे? ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली. ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवली, वयोमर्यादा वाढवली. म्हणजे ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या. तर मित्रांनो, प्रधानमंत्री काय आपली कोणती? प्रधानमंत्री जनधन योजना सगळ्यात म्हणजे सक्सेसफुल योजना आहे, बरोबर आहे. आणि मग मला सांगा, सगळ्यात जास्तीत जास्त लोकांचा समावेश झालेला आहे. मग गव्हर्नमेंट काय करणार आहे? जास्तीत जास्त लोकांना आणखी कसं इन्व्हॉल्व करता येईल, आणखी लोकांना कसं सामाजिक सुरक्षा देता येईल, सोशल सिक्युरिटी देता येईल, ह्याचा विचार करेल. मग मला सांगा, मग ते काय करेल? ओव्हरड्राफ्ट सुविधा पण वाढवल, विमा संरक्षण पण वाढवेल आणि वयोमर्यादा पण वाढवेल, कारण की जास्तीत जास्त लोकांना समावेश करायचा आहे. हे तुमचं कॉमन सेन्सनं तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकतात. 27चं उत्तर 3 तुम्ही टिक करून घरी आलं पाहिजे होतं. सिंपल आहे मित्रांनो. 1991 मध्ये स्थापन झालेली एम नरसिंह समिती खालीपैकी कशा संबंधित आहे? फास्ट होत आहे, मान्य आहे, पण लक्ष राहू द्या, कारण की कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करायचं आहे. आणि पेपरच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे 1 तासात तर ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे ही सवय आतापासूनच लागून द्या. 1991 मध्ये स्थापन झालेली एम नरसिंह समिती खालीपैकी कशा संबंधित आहे? वस्तू बाजारातील सुधारणा, औद्योगिक आजारपण, रुपयाची परिवर्तन, वित्तविषयक सुधारणा. आपल्याला माहिती आहे एम नरसिंह समिती कशा संबंधित आहे? फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म, वित्तविषयक सुधारणा बऱ्याच वेळापासून येऊन गेलेला आहे. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी DIDAS यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्ती केली. FRBM साठी कोणती कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली, असा हा प्रश्न आहे. LK झा टॅक्सच्या संबंधी ही समिती होती. राज्याचलय ही पण टॅक्सच्या संबंधित होती. मग कराच्या संबंधित LK झा आणि राज्याचलय होती, म्हणून हा ऑप्शन लिमिट होतो. एम नरसिंह आताच पाहिलं 1991च्या फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म संबंधित होती किंवा वित्तविषयक सुधारणा रिलेटेड होती. मग उरते ऑप्शन काय? NK सिंग. सिंपल एलिमिनेशन टेक्निक तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. माहीत असेल तर वेल अँड गुड, नसेल माहिती तर एलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्ही तिथे जाऊ शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान DIDAS पंचवार्षिक योजने तयार करण्यात आले, तर राष्ट्रीय 11व्या पंचवार्षिक योजने तयार करण्यात आले होतं. तर मित्रांनो, जर ज्यांना माहीत असेल त्यांना वेल अँड गुड, पण ज्यांना माहीत नसेल त्याला हे ठेवा. पेपर सेट बेसला जे वापरायचं आकडे आलेत 9, 10, 11 आणि 12. 9, 10, 11 आणि 12 हे काय करायचे? चढत्या क्रमाने लावायचे. मग चढत्या क्रमाने लावले आपण 9 नंतर 10, 10 नंतर 11, 11 नंतर 12 आणि चढत्या क्रमाने नंतर लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा असतो तो आपलं उत्तर असायला पाहिजे पेपर सेट बेस लॉजिकनुसार. मग तो उत्तर काय असायला पाहिजे होतं? 10वा म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 10व्या पंचवार्षिक योजने तयार करण्यात आले, हे आपलं पेपर सेट बेस लॉजिकनं उत्तर असायला पाहिजे होतं. पण उत्तर हे आपलं नाही, येत नाही. आयोगाचं उत्तर काय आहे? 11व्या पंचवार्षिक योजने तयार करण्यात आले. ठीक आहे मित्रांनो, काही चुकतील काही बरोबर येतील पेपर सेट बेस लॉजिकनुसार, पण लॉजिक शेवटपर्यंत वापरायचं. ज्यावेळेस तुमचा अभ्यासाच्या आधारावर प्रश्न सुटत नाही, अभ्यासाच्या लॉजिकच्या आधारे तयार झाले, अभ्यासाच्या जोरावर तयार झालेलं जे लॉजिक असतं त्यावर प्रश्न सुटत नाही, त्यावेळेस तुम्ही शेवटी पेपर सेट बेस लॉजिक नक्कीच वापरायचं. ठीक आहे. 11व्या पंचवार्षिक योजने तयार करण्यात आलं होतं. नंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढेपैकी योग्य विधाने ओळखा. बघा, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूलविषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. तर मित्रांनो, हे उत्तर हे चुकीचं आहे, कारण की चलनविषयक धोरण हे RBIचं असतं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काय असतं? इथं काय पाहिजे होतं? वित्तविषयक धोरण असायला पाहिजे होतं, फिस्कल पॉलिसी असायला पाहिजे होतं, म्हणून हे चुकीचं आहे. आणि ब आहे, अर्थव्यवस्थेची कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये JM केन्स यांचे योगदान मोठे आहे. मित्रांनो, एक स्टेटमेंट तुम्हाला कन्फर्म माहिती ते चुकीचं आहे. स्टेटमेंट तुम्हाला कधी वाचलेलं नाही, वाचणं आलेलं नाही, मग ते एखादा माहिती तुम्हाला नाहीच
एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला विशेष नॉलेज नाही, माहिती नाही, म्हणजे काहीच माहिती नाही, मग ती गोष्ट तुम्ही चुकीची कशी म्हणू शकतात. जसं पेपर स्टेट बेस लॉजिक काय सांगता, आपलं तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही तर तुम्ही ती त्या गोष्टीला तुम्ही बरोबर घेऊन चालायचं. मला माहिती होतं कन्फर्म चुकीचं आहे, बद्दल मला विशेष माहिती नव्हती, पण मग मी काय केलं, पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार बरोबर घेऊन गेलो, मग उत्तर काय येतं, फक्त बरोबर येत आहे. पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती शोधा. 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला माहिती कोण आहे, वाय व्ही रेड्डी. त्यांनी विचारले बरोबर जोडी कोणती आहे. मग आपल्याला माहिती 14 वित्त आयोग पहिला जो ऑप्शन आहे 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी, हे बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारून झालेला आहे. आपल्याला माहिती 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी आहेत. मग आम्ही बाकीचं काय वाचायची गरज नाही, विचारले बरोबर जोडी, आम्हाला एक जोडी भेटली, बाकीचं काय बघायची गरज नाही, डायरेक्ट पुढे जायचं आणि डायरेक्ट पुढचं उत्तर टिक करायचं, म्हणजे उत्तर गोल करून पुढे जायचं. कारण की आपल्याकडे वेळ नाही, अशीच काय फास्टमध्ये जायचं, जास्त विचार करत बसायचं नाही, बाकीचे ऑप्शन काय ते घरी आल्यावर बघायचे. ठीक आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. स्थूल प्रजनन दर वाढ घटवणे बरोबर आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. आणि आपल्याला माहिती बऱ्याच वेळा विचारून झाले आहे, आणि स्टेटमेंट बरोबर आहे. स्त्री पुरुष लिंग भाव समानता आणणे बघू. आणि आहे 2045 पर्यंत नागरीकरण साध्य करणे. असं काही उद्दिष्ट नाही, 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे आपल्या त्या उद्दिष्टामध्ये आहे. मग काय वरील इथं आहे, मग काय 2 आणि 4 ऑप्शन रद्द होतात. मग राहते काय ब क. मग ब क पर्याय कुठं आहे का, नाही ना, ब क कुठं पर्याय नाही, मग काय फक्त ब आहे. मग उत्तर काय आपलं ब असलं पाहिजे. स्त्री पुरुष लिंग भाव समानता असणे आपल्याला असू शकतं, वाटू शकतं, पण पर्यायामध्ये ब क नव्हतं, फक्त ब आहे. आणि स्त्री पुरुष लिंग भाव समानता आणणे ते काय व्यापक, जे म्हणजे आपलं काय म्हणते ब्रॉड आपलं जे आहे, जे धोरण आहे, ब्रॉड पॉलिसी, म्हणजे सगळ्या पॉलिसीमध्ये आपलं जे आहे काय म्हणतात जेंडर इक्वेलिटी किंवा लिंग भाव समानता, आपण बऱ्यापैकी योजना ज्या आहेत त्यामध्ये आपण काय करतो, स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलतो. बरोबर आहे. तर इथं लक्ष द्या, जर स्पेशली जर राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबद्दल बोललो तर आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जर विशेष काही माहीत नसेल तर थोड्याफार नॉलेजवरनं आणि ब स्टेटमेंट माहीत होतं आणि एलिमिनेशन टेक्निकनं आपण उत्तरापर्यंत पोहोचतो आहोत. सिंपल आहे मित्रांनो, एक्झामच्या दिवशी असंच करायचं, एलिमिनेशन टेक्निक वापरायची आहे. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष हे आहेत. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष डॅश हे आहेत. विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असावे. बरोबर आहे मित्रांनो. भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. बरोबर आहे. आणि भविष्यासाठी कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो. तर तुम्ही हे जर माहीत असेल तर वेल अँड गुड, जर माहीत नसेल हे बऱ्यापैकी जणांना थोडं क्वेश्चन आवड गेला असेल, पण काय ठीक आहे, पण पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार काय करायचं, सर्व स्टेटमेंट बरोबर घेऊन चालायचं. आणि हे तुम्हाला जर माहीत नसेल तर पण पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे अ ब क सगळे बरोबर आहेत. सिंपल आहे मित्रांनो. असं इतकं फास्ट म्हणजे पेपरच्या दिवशी करायचं. नंतर हा क्वेश्चन लय भारी होता, म्हणजे अन्नधान्याचे बफर स्टॉक डायबिटीसकरिता असतात. म्हणजे बघा बफर स्टॉक तुम्हाला सांगा, लक्षात तुमच्याकडे बफर स्टॉक असतो. बफर स्टॉक म्हणजे रिझर्व्ह साठा कशासाठी असतो मित्रांनो, इमर्जन्सीमध्ये वापरण्यासाठी आपण काय करतो, रिझर्व्ह साठा करतो इमर्जन्सीमध्ये. बरोबर आहे ना. मग हे काय बफर स्टॉक कशासाठी असतो विचारलाय, अन्नधान्याची निर्यात करण्यासाठी असतो का, अरे तो इमर्जन्सीमध्ये वापरायचा असतो. इमर्जन्सीमधली गोष्ट तुम्ही एका दुसऱ्याला देऊ शकतात का, नाही, इमर्जन्सीमधली गोष्ट तुम्हीच वापरू शकतात. मग निर्यात करायचा प्रश्न येतो का, नाही. बियाण्यांचा पुरवठा करणं, अन्नधान्याचा बियाणे पुरवठा काय, अरे मित्रांनो ते बफर स्टॉक आहे, अन्नधान्य बफर स्टॉक. म्हणजे काय, दुष्काळ जर पडला तर इमर्जन्सीमध्ये जर मग कसं आहे, दुष्काळ पडला, अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली तर ते खाण्यासाठी वापरला, ते काय बियाणे म्हणून वापरत का, नाही, त्याला बियाण्याचा पुरवठा नाही. आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी, अरे ते गोष्ट बफर स्टॉक का केली, ते इमर्जन्सीमध्ये वापरायची. इमर्जन्सी म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर विकण्यासाठी आहे का, नाही, त्या इमर्जन्सीमध्ये स्वतःसाठी वापरण्यासाठी असतं. तर लक्षात खुल्या बाजारात विकण्यासाठी पण नाही. ब कड कॉमन सेन्सवर तुम्ही लिमिट करता, मग राहतंय किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी. मग इथे बघा मी उदाहरण सांगितलं होतं दुष्काळाचं, पण इथे आपलं जे आहे इकॉनॉमी काय असतं, किमतीत जे चढ उतार असतात ते स्टॅबिलाईज करण्यासाठी, महागाई जास्त वाढू नये किंवा जास्त उत्पादन स्वस्त होऊ नये, म्हणजे या सगळ्या गोष्टी, म्हणजे काय म्हणलं, ते बॅलन्स राहण्यासाठी आपण काय करतो, सब बफर स्टॉक वापरत असतो. जरी तुम्हाला तेवढं क्लिक नाही झालं, पण ब कड तुम्ही कॉमन सेन्सवरती लिमिट करू शकता आणि उत्तरापर्यंत जाऊ शकता. फक्त क्वेश्चन जर चॅलेंजिंग असेल, पण जर डोकं थोडं चालवलं तर उत्तरापर्यंत पोहोचतो. आता बघा आपण काय पाहिले, किती 21 ते 35 इकॉनॉमिकचे क्वेश्चन पाहिले, तर बघू आपल्या किती काढायचे, बरोबर 14 निघतात का बघू. बरोबर आहे. थोडं फास्ट होत आहे, मान्य आहे, पण काय करता, घ्यावं लागेल फास्ट. एकच मिनटं.
बघा नीती आयोगाचा प्रश्न सिंपल होता, बरोबर आला. दारिद्र्य रेषे संदर्भातला प्रश्न सिंपल होता 22 नंबरचा. 23 नंबरचा भारताच्या औद्योगिक धोरणासंदर्भातला इलिमिनेशन टेक्निकनं आणि पेपर सेट बेस लॉजिकनं उत्तर काढलं होतं. नाबार्डची स्थापना सिंपल क्वेश्चन होता. RBIचा पण सिंपल क्वेश्चन होता. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत सिंपल क्वेश्चन होता. नंतर आहे कोणता प्रधानमंत्री जनधन योजनेसंदर्भातला क्वेश्चन होता. तर मित्रांनो ठीक आहे, हा आपण चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये पकडू. नंतर आहे 1991 मध्ये स्थापन झालेली नरसिंह समिती संदर्भात होती. नंतर आहे FRBM संदर्भातला. हे दोन्ही क्वेश्चन सोपे होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे एक पकडा की बाबा काय म्हणतो तुम्हाला, हे जरा चुकीचं म्हणजे तुम्हाला हे चुकू तुमचं काय हे लक्षात ठेवा. तुमचं हे काय म्हणलं तुम्हाला हा चुकू शकतो माहीत नसेल तर. 2 क्वेश्चन चुकताय तुमचे. तुम्हाला किती म्हणलं आणखी फिस्कल पॉलिसीबद्दलचा सिंपल क्वेश्चन होता. नंतर आहे 14 वित्त आयोगावरून डायरेक्ट उत्तर काढलं होतं आपण व्ही रेड्डी, सिंपल क्वेश्चन होता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इलिमिनेशन टेक्निक वापरून आणि आपल्या माहितीच्या आधारे आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. आणि सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी कोणते निकष आहेत ते आपण पेपर स्टेट बेस लॉजिकनं पण सोडू शकलो असतो. आणि सुटला तो क्वेश्चन. अन्नधान्याचे बफर स्टॉक सिंपल आहे. म्हणजे बघा मित्रांनो, आतापर्यंत जर पाहिले ते 15 पैकी तुम्हाला किती म्हणलो होतो, किती 14 बरोबर येतील असं बोललो होतो. पण ठीक आहे मित्रांनो, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तो ठीक आहे थोडा चॅलेंजिंग होता, पण यायला पाहिजे बरोबर, पण हरकत नाही. तो मी चुकीच्या कॅटेगरीमध्ये पकडतो. आणि आताचा कोणता ते अन्न सुरक्षा अभियान ते पण चुकीचं पकडतो. मग असे तुम्हाला 2 क्वेश्चन गेले. तो इकॉनॉमिक्सला तुम्ही किती बरोबर काढू शकतात, 13 क्वेश्चन बरोबर काढू शकतात. किती 15 पैकी 13. ठीक आहे. आणि तुम्हाला 14 जे बोललो होतं ना, एखादा क्वेश्चन मग गणित बुद्धिमत्तामध्ये किंवा दुसऱ्या विषयामध्ये आपण त्याची भरपाई करू शकतो. तर लिटरली लक्षात ठेवा मित्रांनो, अशा प्रकारे म्हणू ना इतकं सजग राहून पेपर सॉल्व करायचा असतो. स्पीडनं क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही म्हणता की सगळे फास्ट व्हायले पेपरच्या दिवशी, पण ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. त्यामुळे हे स्पीड मेंटेन ठेवायची. ठीक आहे. कोणत्या शहरात 11वी आशियान संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस पार पाडली, बँकॉक, बर्मा, सिंगापूर, व्हिएतनाम. तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवा, हे जर आपल्याला जर माहीत नसेल तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार निघत नाही. आणि माहितीच्या आधारे आपल्याला माहीतच नाही असं लक्षात ठेवू. असं समजू की आपण काय केलं आहे, थोडंफार आपलं करंट अफेअर येतं आहे, म्हणजे चालू घडामोडी थोड्याफार वाचलेल्या आहेत वरवरच्या, आणि माझ्याकडे पेपर सेट बेस लॉजिक आहे. त्या आधारे आपण किती 15 पैकी 7 क्वेश्चन बरोबर काढणार आहोत. तर हा काही निघत नाही. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार खाली कोणाला सन्मानित करण्यात आले, हा पण आपल्याला पेपर सेट बेस लॉजिकने निघत नाही. आणि माहीत असेल तर ठीक आहे, नसेल तर काय हरकत नाही. आणि 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे, ही सगळ्यात हायलाइटेड असते प्रत्येक इयरबुकमध्ये. करंट अफेअरच्या पुस्तकामध्ये हा क्वेश्चन तुमचा नक्की बरोबर आला असता ज्यावेळेस तुम्ही हे क्वेश्चन हा जर थोडाफार अभ्यास करून गेला असता तरी. हा पण सिंपल कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. प्राध्यापक उमा कांजीलाल काय होत्या, 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून त्यांची काय केली, नियुक्ती केली. सिंपल क्वेश्चन होता. नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे. तर लक्षात ठेवा, आकडेवारी आली काय करायची, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची, चर्चा क्रमाने लावायची. आणि चर्चा क्रमाने लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा आहे तो आपलं उत्तर असलं पाहिजे. हे बघा 1.5 लाख, 2.5 लाख, 4.5 लाख आणि 8.5 लाख. मला लक्षात 1.5 लाखानंतर काय येणार 2.5 लाख नंतर येणार 4.5, 4.5 नंतर येणार 8.50. मग आपल्याला माहिती असेंडिंग ऑर्डरमध्ये सेकंड क्रमांकाचा जो आकडा असतो ते आपलं उत्तर असतं. 1.5 नंतर काय येतं 2.5. मग पेपर सेट बेस लॉजिकनुसार आपलं उत्तर बरोबर येत आहे 2.5 लाखपेक्षा कमी. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे. अनुच्छेद 19, अनुच्छेद 21, अनुच्छेद 20, अनुच्छेद 32. आवासाचा अधिकार हा काय आहे, आवासाचा अधिकार काय आहे, सिंपल क्वेश्चन आहे. काय आहे, तुमचा जगण्याचा अधिकाराच्या संबंधित आहे म्हणून आर्टिकल 21 सिंपल क्वेश्चन आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी मराठीत कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार प्राप्त करण्यात आला. ठीक आहे, तुम्हाला इथं पेपर सेट बेस लॉजिक लागत नाही. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीपैकी कोणते एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा इथं बघा इलेक्ट्रा ॲप आहे, DIG ELC आहे, ECI नेट आणि ECI इझी. ECI इथं काय सारखेपणा आहे, म्हणजे 100% इथं उत्तर असणार पेपर सेट बेस लॉजिकनुसार. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण काय करतो 2ला उत्तर टिक करून घरी येतो आणि उत्तर आपलं पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे बरोबर येत आहे. नंतर आहे राष्ट्रीय प्रगतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते, श्रीमान नितीन गडकरी यांना. हे पण एअरबुकमध्ये असतं प्रत्येकाच्या
चालू घडवण्याच्या पुस्तकामध्ये असते, त्यामुळे हा सिंपल क्वेश्चन होता, हा पण अपेक्षित आहे बरोबर येणं. 2025च्या डोरान कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? ठीक आहे, हा काय ठीक आहे, असं समजू की तुम्हाला येत नाही. PM धनधान्य कृषी योजना बाबत खालीपैकी कोणते योग्य विधाने ओळखा. तर तुम्ही माहिती नसेल तर दोन्ही बरोबर घेऊन गेलं पाहिजे होतं, पण काय मित्रांनो काय म्हणलं तुम्हाला, तर हे चुकत आहे पेपर सेट बेस लॉजिकनुसार, पण चुकू द्या काय हरकत नाही. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कुठे झाली? तर आम्ही काय म्हणलो, असं काहीतरी परिषद वगैरे झालं आणि भारताचा जर उल्लेख असेल तर काय करायचं असतं, भारत हे तुमचं ऑप्शन असायला पाहिजे होतं पेपर शेड बेस लॉजिकनुसार. किंवा राज्यांची काहीतरी क्रमवारी दिली किंवा राज्यांचा उल्लेख असेल, मग 4 राज्य दिले, त्यातून एक राज्य निवडायचं असेल आणि त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा जर उल्लेख असेल पर्यायामध्ये, तर महाराष्ट्र उत्तर टिक केलं पाहिजे पेपर शेड बेस लॉजिकनुसार. पण मित्रांनो हे जर पेपर शेड बेस लॉजिक काय सांगतं, सगळ्या जगातल्या देशांचा उल्लेख आहे, त्यामध्ये भारत आहे पर्यायामध्ये, मग भारत उत्तर टिक असलं करायचं असतं पेपर शेड बेस लॉजिकनुसार, पण हे उत्तर टिकत आहे, उत्तर चुकत आहे. पण आपलं कंबाईन गट 2025च्या पेपरमध्ये ते लॉजिक लागलं होतं. ठीक आहे, इथं चुकू द्या काय हरकत नाही. नंतर आहे खालीपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर म्हणजे इथं आपण वरीलपैकी सर्व करायला पाहिजे होतं, पण पेपर सेट बेस लॉजिक आपलं चुकत आहे. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅट गावात सुरू केली. हिंगणा, कळमेश्वर आणि बेलत रोडी. त्याच्यामध्ये जर पाहिलं हिंगणा, कळमेश्वर हे जरा सिंपल नाव आहेत. वद्धमना आणि बेलत रोडी हे काय येतं काय येतं, जरा अवघड नाव वाटतात, जोड शब्द वाटतात. मला सांगा मग ह्याच्यामध्ये कुठेतरी काय असणार की इतकं अवघड, मला सांगा त्यांना जर सिंपल नाव असतं तर बाकीचे पण सिंपल पर्याय दिले असते ना, बरोबर आहे. वद्धमना आपण कधी ऐकलं पण नाही, आणि बेलतरोडी कुठं ऐकलं नाही. हिंगणा आणि कळमेश्वर ऐकलेलं असतं, पण हे नवीन काहीतरी आलंय, मग हे उत्तर हेच कुठेतरी असणार असं पेपर शेड बेस लॉजिक कॉमन सेन्सचं सांगतं. 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे, मग आपण काय करतो 3ला घेऊन जातो आणि पेपर शेड बेस लॉजिकनुसार उत्तर बरोबर येत आहे वद्धमना. आणि हैदराबाद येथे 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी उपसुचिता चुआंगसी कोणत्या देशाची आहे? हा पण तुमचा काय मित्रांनो क्वेश्चन सिंपल कॅटेगरीमधला आहे. हाही क्वेश्चन अपेक्षित आहे की बरोबर येणं, पण ठीक आहे काही जणांचं येईल काही नाही, पण आपल्याला किती पाहिजे 15पैकी 7 ते आतापर्यंत आपण ते काउंट करू. हा पण क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे होता. नंतर आहे खालीपैकी योग्य विधान का निसार संदर्भात आहे. निसार जी मोहीम होती त्या संदर्भातला हा होता. मग तुम्हाला जर माहीत असेल तर वेलंगुड, जर माहीत असेल तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर घेऊन जायचं आणि पेपर शेड बेस लॉजिकनुसार हे उत्तर बरोबर येत आहे. बघा मित्रांनो अशा पर 51 ते 50 दरम्यान जर पाहिलं तर आपल्याला सिंपल क्वेश्चन आणि पेपर शेड बेस लॉजिक आलेले क्वेश्चन हे तुम्हाला 7 क्वेश्चन 15पैकी मी तुम्हाला दाखवतो कसे कसे आले होते. तर एकच मिनिट, थोडं फास्ट होतंय, होऊ द्या काही नाही, पण गरजेचं आहे. बघा आपण किती 36 ते 50 बघायचे बरोबर. क्वेश्चन बरोबर किती कोणकोणते आले ते आपण बघू. चुकले त्यापेक्षा ते नको. बघा 36 नंबर क्वेश्चन चुकलं, आपलं काही येत नव्हतं असं समजू. 37 पण आला नाही. नंतर उमा कांजिला इग्नू इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ सिंपल क्वेश्चनच्या कॅटेगरीमधला होता. एक क्वेश्चन बरोबर आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेपर शेड बेस लॉजिकनं बरोबर आला. दुसरा क्वेश्चन बरोबर आला. अनुच्छेद 21 तिसरा क्वेश्चन बरोबर आला. राष्ट्रीय गव्हर्नन्स नाही आला, पण निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ECI हे जे ॲपबद्दल कॉमन सेन्स पेपर शेड बेस लॉजिकनं बरोबर आला. सारखेपणा बरोबर आहे. चौथा क्वेश्चन बरोबर आला. लोकमान्य टिळक पुरस्कार कॉमन कॅटेगरी सिंपल कॅटेगरीमधला होता बरोबर आहे. साध्या कॅटेगरीमधला प्रश्न होता, प्रत्येक पुस्तकामध्ये असतो बरोबर आहे. 5 क्वेश्चन बरोबर तुमचा येणं अपेक्षित आहे. अशा 43 नंबर झालं. नंतर 44 क्वेश्चन ठीक आहे. 45 पण काय ठीक आहे. आतापर्यंत किती 5 क्वेश्चन बरोबर आले. नंतर हे देशात पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कॉमन सेन्स पेपर शेड बेस लॉजिकनं बरोबर काढलं होतं. वद्धमना 6वा क्वेश्चन बरोबर आला. आणि नंतर आहे 49 आणि 50 दोन्ही स्टेटमेंट बरोबर घेऊन गेलो पेपर शेड बेस लॉजिकनुसार. म्हणजे 15पैकी आपले 7 क्वेश्चन निघतात. यानं ॲव्हरेज आपल्या म्हणजे म्हणलं ना थोडंफार नॉलेज आहे, थोडंफार करंट अफेअर वरवर वाचलेलं आहे. आणि त्यासोबत आपलं पेपर शेड बेस लॉजिक आहे, इन्फॉर्मेशन बेस लॉजिक आहे. 15पैकी 7 बरोबर आले. बरोबर आहे आले ना. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन 50 डिस्कस केले. दुसऱ्या सेशनमध्ये आपण काय करू क्वेश्चन नंबर 51 ते क्वेश्चन नंबर 100 डिस्कस करणार आहोत. मित्रांनो थांबाय तिथं. थँक्यू.